स्नेहा, काय पप्पा? मला कोळंबी फ्राय आणि रस्सा खायचा आहे बेटा. ठीक आहे, करते लगेच. वॉश करून घेऊयात. आता ना मी कोळंबी एकदम छान वॉश करून घेतली आहे. तर सुरुवातीला मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये धने पावडर. 1 चमचा टाकली तरी चालेल, पण ही कोळंबी जरा जास्त आहे, सो मी 2 चमचे टाकते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूयात हळद. मी अर्धा चमचा टाकते. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात चिली पावडर. ते पण मी 1 चमचा टाकते. 1 चमचा घरचा मसाला. आणि सगळ्यात शेवटी इम्पॉर्टंट म्हणजे मालवणी मसाला. तर आता हा जरा मला जास्त टाकायचा आहे, सो मी 2 चमचे टाकते. आता चव येण्यासाठी आपण टाकूयात मीठ. मीठ चवीनुसार पण टाकू शकता तुम्ही. आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूयात लिंबू पण. आता ना मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घेतेय मी. छान. आता हे छान मिक्स झालंय, तर मी आता 15-20 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवते आणि मग मी पुढची रेसिपी दाखवते. तर आता आपण ना रश्श्याची प्रिपरेशन करूयात. त्यामध्ये मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, खिसून घेतलंय खोबरं. त्यानंतर धने घेतले, त्यानंतर लाल मिरची घेतली आणि लसूण. तर आता आपल्याला ह्या सगळ्याची पेस्ट करायची. आता मी मस्तपैकी पेस्ट करून घेते ह्याची. मिरच्या पूर्ण टाकते कारण कलर खूप छान येतो आणि ह्या काही तिखट मिरच्या नाही आहेत. आणि धने पण. हा खूप झणझणीत वास येतोय ह्याचा. चला तर पुढच्या तयारीला लागू. आता ना ह्यामध्ये आता आपल्याला दुसरी पेस्ट बनवायची आहे. तर त्यासाठी मला घ्यायचा आहे 1 कांदा, अर्धच टोमॅटो हवाय आणि थोडीशी कोथिंबीर. तर मग मी आता हे बनवते. चला तर आता लागूयात रश्श्याच्या तयारीला. मस्तपैकी कढई तापू द्यात थोडीशी. आता मी ह्यामध्ये घालणार आहे कच्च्या घाणीतलं शेंगदाण्याचं तेल. हे खूप तब्येतीसाठी चांगलं असतं. मी ऍड नाही करत आहे, पण तुम्ही हे वापरून बघा. थोडंसं तेल टाकते आता. आता मी ह्याच्यात पहिली पेस्ट टाकते ती कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीरची. थोडंसं उडतंय कारण मी थोडंसं कांद्यामध्ये पाणी टाकलं होतं. ठीक आहे, पण थोडासा कांदा आपला छानपैकी होऊ द्या. त्यानंतर आपल्याला पुढची पेस्ट टाकायची आहे. मस्तपैकी बारीक गॅसवरती कांद्याला थोडंसं होऊन देते. 5 मिनिटं आपण कांद्याची पेस्ट अशीच परतवायची आहे, जोपर्यंत ही जरा जास्त लाल होईल तोपर्यंत. म्हणजे हा कांदा खाताना आपल्याला लागणार नाही. आता आपण दुसरी पेस्ट टाकूया, ती म्हणजे जी आपण खोबरं बारीक केलं होतं त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या. ह्या पेस्टनी कलर खूप छान येतो आणि टेस्ट पण मस्त होते. आता ह्या दोन्हीही पेस्ट एकदम छानपैकी परतून द्यायच्या. ह्याला तेल सुटेपर्यंत 5-7 मिनिट आपण परतू शकतो. आणि मी मिक्सरचं थोडंसं जे मिक्सरला लागलं होतं त्यामध्ये पाणी टाकून आहे ना, ते पण टाकते ह्याच्यामध्ये. ह्याच्यामुळं पण टेस्ट एकदम छान येते. आता आपल्या पेस्टला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे कोळंबी. मी यातली हाफच कोळंबी टाकणार आहे कारण उरलेलंच आपल्याला करायचंय फ्राय.
मस्तपैकी अशी कोळंबी, वास पण एकदम छान येतोय. आणि आता आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. आणि हे झाल्यानंतर 10 मिनिटं एकदम बारीक गॅसवरती आपण त्याला छानपैकी म्हणजे करून द्यायची ती भाजी. तोपर्यंत आता आपली कोळंबी रस्सा तयारच होईल. तोपर्यंत आपण फ्रायकडे वळूया. आता मी कोळंबीमध्ये पाणी टाकलंय आणि ही आपली बारीक गॅसवरती छान होईल. चला तर मग आता कोळंबी फ्रायकडे. तर आता आपण फ्राय करतोय ना, तर त्यासाठी मी इथं घेतली आहे बिडाची कढई. ही तब्येतीसाठी खूप चांगली असते आणि ह्याला आपल्याला कमी तेल लागतं. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला टाकणार आहे थोडंसं तेल. तेल झाल्यानंतर छानपैकी चव येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये टाकते लसूण. बारीक चिरून लसूण टाकायचा आणि कढीपत्ता. आता हे एकदम मस्त थोडंसं फ्राय होऊ द्या. जरा लसूण आपल्याला लाल व्हायला लागला की मी आपण ह्याच्यामध्ये जी आपण मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ती टाकू शकतो. फ्राय खूप सोपं आहे, 5 ते 10 मिनिटामध्ये होऊन जातं आणि टेस्टी पण खूप छान, म्हणजे खूपच छान लागतं. चला आता हे झालंय, जरा लाल दिसतंय तर मी टाकते कोळंबी. तर आता आहे ना 5 ते 7 मिनिट आपल्याला बारीक गॅसवरती ही कोळंबी एकदम छान परतू द्यायची आहे. म्हणजे ही कसं असं आतल्या साईडला अशी बारीक बारीक झाली तर समजा ही कोळंबी परतली. तुम्ही जास्त पण वेळ ठेवू नका, नाहीतर मग ते क्रिस्पी म्हणजे छान नाही लागत. आता सोलकढी करतोय आपण, तर त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपल्याला खोबरं, ओलं खोबरं घेतेय मी. त्याच्यामध्ये एकदम अर्धीच मिरची टाकणार आहे, मिरची आधी चिरून ठेवलेली. एकदम थोडंसं जिरं टाकायचं आणि पाणी. आणि आता हे मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं. मिक्सरमधून जे आपण बारीक केलंय ते छानपैकी गाळून घ्यायचं. आता मी हे सगळं गाळून घेतलं आणि त्याच्यात आपल्याला लागेल तसं पाणी टाकलंय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट ते म्हणजे कोकम. नुसार आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूयात आणि आता हे छानपैकी मिक्स करूयात. चला तर मग झाली आपली सोलकढी. मी करतेय भात. तसं तेल टाकतेय म्हणजे आपला भात जरा मऊ होईल. आणि हा झाला आपला भात. आता भात तिकडं होतोय, सो शिट्ट्या काढूयात आणि चला तर आता भाकरी करूयात. आता तांदळाची भाकरी. त्याला आता ताट बनवू. घेते थोडंसं मीठ, कांदा, लिंबू, भाकरी, आपलं कोळंबी रस्सा, सोलकढी, कोळंबी फ्राय, आणि आपला भात. पप्पा झाली बर का थाळी. छान झाली बेटा. थँक्यू.